नमस्कार मित्रांनो, मी सचिन लोणकर. काल आपण एक पॅरालिसिस लकवा याच्यावरचा एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्या अगोदर एक किडनी स्टोनवरचा टाकला यूट्यूबवर. तो सविस्तर त्याची माहिती आपण सांगितली, त्याची कारणं सांगितली, त्याची लक्षणं सांगितली, त्याच्यावरचे उपचार सांगितले. आज एक महत्त्वाचा विषय, जसं की मी कालच बोललो होतो की हार्ट अटॅक, हृदयघात हा एक विषय सध्या खूप भेडसावत आहे. खूप कमी म्हणजे वयाचं बंधनच नाही आहे हार्ट अटॅक येण्याला, असं झालं आहे आजकाल. हार्ट अटॅक काय येतो, त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय आणि त्याच्यावर उपचार काय, याच्यावर आज आपण सविस्तर बोलू. हार्ट अटॅक हा असा आहे ना की त्याला आपण दुर्लक्षित केल्यामुळं किंवा आपण लक्ष न दिल्यामुळं आपल्या प्रियजनांचा किंवा आपला मृत्यू त्याच्यामुळे ओढा होतो. आणि आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला मेजर अटॅक केला आहे की म्हणतात ना ते की खूप मोठा धक्का होता किंवा खूप लहान सौम्य धक्का होता, मायनर अटॅक, मेजर अटॅक. आता याची कारणं खूप सारी आहेत, पण याच्यातली प्रमुख कारणं मी तुम्हाला सांगतो. आणि अटॅकची धोका काय आहे आणि याच्यावर जर आपल्याला ती कशी ओळखायची, याची लक्षणं कशी दिसून येतात. आणि अटॅक काय लगेच आज अटॅक आला आणि मी आजच लगेच हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो नाही असं नसतं. अटॅक येण्याची कारणं किंवा जेव्हा अटॅक येतो त्याची 1 महिना अगोदरपासून आपल्याला सिम्पटम्स असतात, ती ओळखता आली पाहिजे. आणि अटॅकमध्ये जास्त काही आपल्याला दुखत नाही, पण याची खूप सौम्य लक्षणं असतात जी हळूहळू आपल्याला जाणवतात. तर सगळ्यात प्रमुख आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच्या सगळ्यात अगोदर सांगतो की अटॅक का येतो, कशामुळे येतो. तर अटॅक येण्याची प्रमुख कारणं काय आहेत की जास्त प्रमाणात धूम्रपान करणं, आपल्याला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढणं, आपल्या शरीराची हालचाल न होणं, आपण व्यायाम न करणं, कमीत कमी आठवड्यातून म्हणतात ना की 150 मिनटं तरी व्यायाम झाला पाहिजे आठवड्यातून. म्हणजे 150 मिनटं म्हणजे 3 तास, लक्षात ठेवा. तर तुम्ही अर्धा तास जरी समजलं स्वतःला तरी हा आठवड्यातला 6 दिवसाचं जरी तुम्ही अर्धा तास पकडला तरी 1.5 तास होतो. तर 150 मिनटं व्यायाम झाला पाहिजे आठवड्यात एकदा. सकस आहार घेतला पाहिजे आपण. जसं की वयाच्या 45-50 नंतर तुम्ही फळभाज्या, फळं, फ्रूट, जास्त व्हेज याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की नॉनव्हेजचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आता काही नॉनव्हेज लवर असतील, मी त्यांना काही बोलत नाही, पण तरी पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे B12, कोलेस्ट्रॉल हे आपलं व्यवस्थित पाहिजे. शुगर कंट्रोलमध्ये पाहिजे, आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये पाहिजे. मग तो हाय ब्लड प्रेशर असू द्या किंवा लो ब्लड प्रेशर असू द्या. शुगरचं पण तसंच आहे, लो असू द्या किंवा हाय असू द्या, ती आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. इवन तिला आपल्याला ते शरीरामध्ये आल्याच नाही पाहिजे. कारण ही जी लोकं आहेत, ब्लड प्रेशर झालं, थायरॉईड झालं, शुगर झालं, हे जेव्हा येतात ना तेव्हा बरोबर अटॅक पण सोबत घेऊन येतात किंवा अटॅकचा धोका पण ते सोबत घेऊन येतात. तर याची काय की जास्त प्रमाणात जंक फूड खाणं हा पण एक अटॅकचा धोका म्हणजे कारण आहे. धूम्रपान खूप जास्त प्रमाणात करणं हा पण एक अटॅकचा कारणच आहे, अटॅक येण्याचं कारण आहे. आणि मित्रांनो, अटॅक हा लगेच येत नाही, याला हळूहळू सुरुवात होते. पण आपण आहे ना स्वतःहून त्याला ओढवून पण घेतलेलं आहे. ब्लड प्रेशरच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या चालू करून. आता काय होतं ना, ॲलोपॅथीमध्ये जर तुम्ही गेला, तर मी प्रत्येकच ॲलोपॅथीबद्दल काही वाईट बोलत नाही, पण एक गोष्ट काय आहे ना की जसं तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि त्याला सांगता की चेकअप करतो आपण, जेव्हा आपल्याला खूप स्ट्रेस असतो, मनावर ताण येणं हा पण एक कारण आहे. मनावर ताण येणं, आपल्या काहीतरी स्ट्रेसमध्ये असणं, याच्यामुळे पण अटॅक येण्याची संभावना आहे. तर मित्रांनो, काय होतं, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, चेकअप करतो, आपलं ब्लड प्रेशर आपण बघतो 160, 180, 190 गेलेलं असतं. त्या दिवशी काहीतरी ताण आपल्या शरीरावर आलेला, मनावर आलेला असतो, त्यामुळे ते होतं. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही रिलॅक्समध्ये जाऊन चेक केलं तर ते कमी झालेलं असतं. पण आता काय होतं, तुम्ही म्हणजे भरपूर लोक असं असतात की त्यांना धूम्रपान पण करायचं आहे आणि ब्लड प्रेशर पण नियंत्रित ठेवायचं आहे किंवा मला अटॅक पण आला नाही पाहिजे, अशा काही गोष्टी असतात. तर ते डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर सांगतात, मग ते डॉक्टरांना सांगतात, डॉक्टर मी थोडंसं ड्रिंक केलं तर चालेल का? तर डॉक्टर, असं मला नाही वाटत की कुठला डॉक्टर असा आहे की तो सांगेल तुम्हाला की हां तुम्हाला आता ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तुम्ही ड्रिंक केलं पाहिजे. मी तर म्हणतो, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी ड्रिंक करणं हे सगळ्यात चुकीचं आहे, धूम्रपान करणं सगळ्यात चुकीचं आहे. कारण जो डॉक्टर सांगतो ना काय नाही, ही गोळी घेतली तर काय प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही ड्रिंक केलं तरी चालेल, म्हणजे तो काय करतोय, तुम्हाला ड्रिंक बरोबर गोळ्याची पण सवय लावतो. गोळी पण तुमच्याबरोबर बहुतेक 90% म्हणतो मी, 90% लोक जे ड्रिंक करतात, जे धूम्रपान करतात, त्यांना ब्लड प्रेशरची गोळी चालू आहे आणि सॉरी असणारच. कधीही तुम्ही बघा,
म्हणजे बहुतेक 90% लोकांना तरी ब्लड प्रेशरची गोळी आहे. 10% लोक असतील की ज्यांना नसेल, पण त्यांचा सकाळचं रुटीन चांगलं असेल, व्यायाम चांगला असेल. मी म्हणत नाही की तुम्ही धूम्रपान करताय म्हणजे तुम्ही काय खूप नालायक आहात असं माझं म्हणणं नाही आहे. पण धूम्रपान करणाऱ्या लोकांना ब्लड प्रेशरची गोळी चालू असते आणि त्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची संभावना जास्त असते. आता प्रमुख अजून एक त्याचं लक्षण काय आहे की आपल्या छातीमध्ये मळमळ होणं किंवा जळजळ होणं. आपण काय म्हणतो ॲसिडिटीची गोळी बाहेरून येऊन खातो, पण ती जात नाही, त्या गोळीची आपल्याला सवय लागते आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली रक्तातली ॲसिडिटी जास्त वाढते. जेव्हा रक्तातली आम्लता वाढते तेव्हासुद्धा अटॅक येण्याची धोका असतात. कोलेस्ट्रॉल जेव्हा जास्त आपलं होतं तेव्हासुद्धा अटॅक येण्याची धोके असतात. B12 जेव्हा आपलं कमी असतं तेव्हासुद्धा अटॅक येण्याची लक्षणं आहेत. किंवा आपल्याला खूप जास्त प्रमाणात ताण येणं, छातीवर दाब येणं, घाबरल्यासारखं होणं, धाप लागणं, जिने चढताना धाप लागणं किंवा चालताना आपल्याला धाप लागणं किंवा दम लागणं. दम आणि धाप एकच आहे. आणि अजून एक की आपल्याला घाम येणं, थोड्याशा गोष्टीवर घाम. आणि कधी पण चेक करा, जो आपल्याला येणारा घाम असतो तो थंडीमध्ये पण येतो आपल्याला, म्हणजे हिवाळ्यात पण आपल्याला घाम येणं आणि तो घाम आपला थंड असतो. त्याच्यामुळे ही सुद्धा हार्ट अटॅकचीच लक्षणं आहेत. आणि कारणं तर मी तुम्हाला सांगितलं, अति प्रमाणात मद्यपान सेवन करणं, जास्त प्रमाणात नॉनव्हेज खाणं, जास्त प्रमाणात जंक फूड खाणं, एक्सरसाइज न करणं, ह्या सगळ्या गोष्टी याची कारणं येतात अटॅक येण्याची. लक्षणं खूप 1 महिन्या अगोदरपासून आपल्याला त्रास होत असतो. आपला पाठीत दुखणं, हात दुखणं, पायाला सूज येणं, हलकं डोकं दुखणं, एखाद्या आपण झोपेतून उठलो अचानक का आपल्याला चक्कर येणं, ह्या पण गोष्टी आहेत. रात्री झोपल्यानंतर लगेच उठून लघवीला न जाता आपण 2 मिनटं बेडवर पाय सोडून मोकळं बसलं पाहिजे. त्याच्यानंतर 2 मिनटं थांबल्यानंतर आपण लघवीला गेलं पाहिजे. हा पण एक धोका असतो की आपल्याला सवय असते की रात्री उठलं का लगेच उठायचं आणि लघवीला जायचं. हा दोन्ही डिझीजमध्ये कारण ठरतो, पॅरालायसिसमध्ये सुद्धा आणि हार्ट अटॅकमध्ये सुद्धा. कारण झोपेतून उठून लगेच लघवीला जाणं हे सुद्धा चुकीचं आहे. 2 मिनटं तुम्ही रिलॅक्स व्हा, मग तुम्ही लघवीला जा. कारण लगेच उठून गेलं तर एक तर पॅरालायसिसचा धोका पण आहे आणि हार्ट अटॅकचा पण धोका आहे. दुसरी गोष्ट, रात्री उठल्यानंतर 12-1 वाजता आपल्याला अचानक जाग आली आणि उठून मला खूप तहान लागली, लगेच घटाघटा 1 ग्लास पाणी, किंवा तहान अशी असते का थंड पाणी पिण्याची इच्छा होते, फ्रीजमधलं जाऊन पाणी पिणं, हे सुद्धा धोकेदायक आहे. तहान लागली, तुम्हाला रात्री तहान लागलीच तर तुम्ही उठून 2 मिनटं, जसं लघवीला म्हटलं तसंच 2 मिनटं उठून बसा, 2 मिनटं स्वतःवर लक्ष द्या, म्हणजे शांत व्हा आणि साधं माठातलं पाणी घ्या किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेऊन प्या. त्यांनी काय फरक पडणार नाही. रोज जर तुम्ही व्यवस्थित रेग्युलरली अर्धा तास, पाऊण तास व्यायाम केला. व्यायाम म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, की वॉकिंग केलं, तुम्ही रनिंग केलं, स्विमिंग केलं, सायकलिंग केलं, मोकळ्या हवेत फिरले, तुम्ही काही चप्पल न घालता थोडंसं वाळूवर किंवा गवतावर किंवा रस्त्याने जरी 5 ते 10 मिनटं चालले तरी पण तुमचा हा एक चांगला प्रकारचा व्यायाम होऊ शकतो. तोही तुमचा हार्ट अटॅकपासून तुम्हाला वाचवू शकतो. दुसरी एक गोष्ट की दुर्लक्ष करू नका. पाठीत दुखतंय, हलकंसं डोकं दुखतंय, हलकीशी चक्कर येते म्हणून मेडिकलमधून आणून गोळी खाल्ली, नाही बरं वाटतं, ॲसिडिटी रोज होती, मग झालं ओमेज जवळ ठेवल्या किंवा पॅन्डी गोळ्या जवळ ठेवल्या किंवा ॲसिलॉक ठेवल्या किंवा ते ओमेजचं लिक्विड ठेवलं किंवा इनो ठेवलं, हे सगळ्या गोष्टी जवळ ठेवल्या आणि त्या खाल्ल्या म्हणजे लगेच काय तसं होत नाही. कधीतरी ते ठीक आहे की एक क्वेअर म्हणून कधीतरी आपण प्रवासात चालू ते सोबत असावं आपल्या, पण एक डिस्प्रिन नावाची गोळी ती आपल्या जवळ ठेवावी हमेशा. ती पाण्यामध्ये टाकून जर आपण पिलो, डिस्प्रिन इज ॲज अ ॲस्प्रिन, म्हणजे ती ॲस्प्रिनचंच काम करते. पण कोलेस्ट्रॉल खूप जास्त प्रमाणात वाढलं तर आपल्या रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात, म्हणजे ज्याला ब्लॉकेज म्हणतात. मग ते का तयार होतात, त्याला घालवण्यासाठी काय आहे की तुमच्या आहारामध्ये लसूण घेतला पाहिजे, थोडा गरम पदार्थ आहे. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही रोज सकाळी उठून 3 लसणाच्या कळ्या जर चावून खाल्ल्या तर तुमचं रक्त पातळ होईल, कोलेस्ट्रॉल ऑटोमॅटिक कमी व्हायला सुरुवात होईल. तुम्ही सकस आहार घेतला पाहिजे, न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, योग्य प्रमाणात कॅल्शियम आलं पाहिजे बॉडीमध्ये, फायबर आलं पाहिजे, विटॅमिन्स आले पाहिजे, मिनरल्स आले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठून D3साठी सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. सकाळचा सूर्य आपण बघितला पाहिजे. आता काय होतं, धूम्रपान करून गेल्यामुळं आपली झोप लवकर उठत नाही. आपण 8:30-9 वाजता आपली झोप होते आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो का आता मी घेऊ का, तर ते चुकीचं आहे. तुम्ही जेव्हा उठता, जेव्हा कोवळं ऊन बाहेर येतं, तेव्हा तो 8 वाजेपर्यंतचा तुमचा सूर्यप्रकाश हा सगळ्यात चांगला सूर्यप्रकाश समजला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या व्यवस्थित तर आपण हार्ट अटॅकपासून नक्कीच वाचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याचा हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे तुमचा BP वाढणं
किंवा बी पी लो होणं हे पण कारण आहेत. सहसा बी पी लो माणसाला अटॅक लवकर येतो. तर त्या माणसाला जेव्हा लो बी पी असेल त्याला झोपू नका, त्याला बसून ठेवा आणि त्याच्याशी बोलत राहा. त्याला तुम्ही राग येईल असं बोललं तरी चालेल किंवा त्याला खोकायला सांगा. तसंच हाय ब्लड प्रेशरवाल्याला सुद्धा तुम्ही बोलत राहिलं पाहिजे त्यांच्याशी. त्यांना सारखं संवाद साधता आला पाहिजे. त्यांना उठून खुर्चीवर बसवलं पाहिजे किंवा तुम्ही बसवा त्यांना. डायरेक्ट झोपू नका, फ्लॅट झोपू नका. याने सुद्धा ते लवकरात लवकर. आणि याच्यावर आयुर्वेदामध्ये नॅचरोपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहे. तसंच स्वर्गीय राजीव दीक्षित यांनी सांगितलेला एक उपाय आहे होमिओपॅथीमध्ये की ॲक्युरेट 200 म्हणून एक खूप चांगला ड्रॉप आहे. 200 पोटेन्सी पण आहे आणि 30 पोटेन्सीमध्ये पण तो ड्रॉप येतो, जो प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे. तो ड्रॉप प्रत्येकाच्या घरात तो ड्रॉप ठेवलाच पाहिजे. कारण जर आपल्याला असं वाटलं आहे घाबरल्यासारखं होतं आहे, छातीवर दडपण आल्यासारखं होतं आहे, तर त्याचे जर आपण 2-2 थेंब 5-5 मिनिटाच्या अंतराने घेतले तर 4-5 वेळा जर घेतले तर आपलं ते दडपण निघून जातं किंवा आपला तो ताण कमी व्हायला मदत होते. तर हे खूप एक चांगली औषधी आहे क्युअर होण्यासाठी. पण बेस्ट क्युअर काय की तुमचा स्वतःचा मनावरचा कंट्रोल, धूम्रपानचं प्रमाण कमी, चांगली झोप, चांगला व्यायाम, चांगला आहार हे एक उत्तम उदाहरण आहे. तसंच अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की हार्ट अटॅक जेव्हा येतो त्याची लक्षणं 1 महिन्यापासूनच असतात, हे ते मी तुम्हाला सांगतोयच आहे. पण एक हात आपला दुखायला सुरुवात होते, पाठीमध्ये किंवा मानेमध्ये चमका मारायला सुरुवात होते खूप प्रमाणात, हे पण लक्षात ठेवा. आणि लेडीजमध्ये वेगळी सिम्पटम्स असतात पुरुषांच्या. लेडीजमध्ये सहसा महिलांमध्ये त्यांना छातीत दुखायला सुरुवात होते खूप जास्त प्रमाणात, त्यांना खूप जास्त दम लागायला सुरुवात होतो, श्वासोश्वास घ्यायला त्यांना त्रास होतो. ह्या गोष्टी महिलांमध्ये प्रामुख्याने जाणवतात. मळमळ होतं त्यांना खूप जास्त प्रमाणात, चक्कर खूप प्रमाणात त्यांना येते. हे महिलांमध्ये थोडे वेगळे सिम्पटम्स आहेत. पुरुषांमध्ये पण ते असू शकतात, पण महिलांमध्ये हे कॉमनली जास्त प्रमाणात हे बघितलं जातं. आणि महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अटॅकचं प्रमाण जास्त आहे. कारण महिला तरी दिवसभर कामामध्ये व्यस्त असते, तिची धावपळ असते, हे असतं. पण पुरुष मंडळी कामावून एकदा आल्या 8 घंट्याच्या ड्युटीहून एक तर डायरेक्ट घरी येतात, घरी येऊन धूम्रपान करतील किंवा हॉटेलमध्ये जाऊन, सगळेच नाही पण करतात. पण धूम्रपानापासून थोडंसं स्वतःला लांब ठेवा किंवा तुम्ही करताय तर त्याचा एक कंट्रोल ठेवा की ठीक आहे आज मी एवढं घेतो आहे, मग त्याच्यावर मी व्यवस्थित चांगलं खातो आहे का. धूम्रपान करताना मग असतं तर चखना आला, तो जंक फूडमध्ये आलं, चायनीज खूप प्रमाणात आलं, त्याच्यामध्ये अजिनोमोटोचं प्रमाण आलं आणि खूप जास्त प्रमाणात सिगारेट्स आपण घेतो, तर अशा लोकांना खूप जास्त प्रमाणात धोका असतो. तर तुम्ही स्वतः लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडे. मी तर हा व्हिडिओ बनवला आहे. आता धूम्रपान करणारे, सिगरेट ओढणारे, दारू पिणारे कदाचित मला हा व्हिडिओ बघितल्यानंतर शिव्या पण देतील. पण शिव्या देण्यापेक्षा तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण खूप गरजेचं आहे स्वतःची काळजी घेणं. मी माझी खूप आवडती व्यक्ती गमावली आहे. त्यांनीसुद्धा त्या दिवशी धूम्रपान केलेलं होतं, खूप जास्त प्रमाणात धूम्रपान केलेलं. धूम्रपान म्हणजे दारू नव्हते पिलेले, पण होतं धूम्रपान केलेलं. पण काही गोष्टी कसं की त्यांच्या लक्षात नाही आलं, तिथं गावामध्ये असल्यामुळं ब्लड प्रेशर लो होतं आणि मग ते झोपले आणि मग तो ठीक आहे, तो भाग वेगळा आहे, मी त्या गोष्टी इथं काढत नाही. पण मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी बनवायला पाहिजे होता आणि तुम्हाला कारणं सांगायला पाहिजे होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला उपयुक्त वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला डॉक्टर सचिन लुंकड नावाने माझं चॅनल आहे, त्याच्यावर सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा, जेणेकरून त्यांना पण त्याचा फायदा होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. आणि जसं मी औषधाचं नाव सांगितलं होतं तुम्हाला, होमिओपॅथीचं औषध, ते माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. तसंच अजून काही औषधं आहेत ती माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही कधीही माझ्या क्लिनिकला भेट देऊ शकता. आणि सकाळची जीवनशाळा, आमची आरोग्याची जीवनशाळा चालू आहे. मल्हार बंगला एच ए ग्राउंडच्या समोर आहे, पिंपरी चिंचवडमध्ये, संत तुकाराम नगरमध्ये. क्लिनिक पण माझं YCM हॉस्पिटलच्या समोर संत तुकाराम नगरमध्ये आहे, चंद्रछाया नावानीच आहे. तर मित्रांनो, एकदा व्हिजिट करा किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला फोन केला, व्हॉट्सअप केलं तरी चालेल. माझा नंबर 99 22 99 58 82. धन्यवाद मित्रांनो.